गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही फायनली आज आलेलो आहे हुबळीला, म्हणजे माझ्या माहेरी. आणि मी तुम्हाला माझ्या फॅमिली इंट्रोड्यूस करते. तर चला बघूयात मम्मी काय करते आज स्पेशल. मग आमच्यासाठी काहीतरी स्पेशल बनते, तर आपण बघूयात काय बनवतो. तर ही आहे माझी मम्मी. आणि मम्मी खूप छान स्वयंपाक बनवते. आणि आमच्यासाठी स्पेशल काय बनवते? बिर्याणी बनवणार आहे तुमच्यासाठी. मटन बिर्याणी. मटन बिर्याणी बनते आमच्यासाठी, स्पेशली माझ्यासाठी. बरोबर ना? हो. हा, स्पेशली माझ्यासाठी. आणि हा माझा भाऊ मम्मीला मदत करतो. आज सगळे कामाला लागलेले आहेत घरात. छान. काय कांदा कापतोयस का रे? हो. बिर्याणीसाठी दही कांद्याला बर. बिर्याणी अजून मटन सार आहे, मटन चपाती आहे. चपाती. बाय द बाय महेश पण खूप चटणी चांगला आहे. कुक आहे. हा, दही कांदा. हा पण खूप छान स्वयंपाक बनवतो. म्हणजे आता आल्यापासून काही बनवलं नाही, म्हणजे कालच आलोय आम्ही. आता बनवून देईल तो काहीतरी स्पेशल. हो, नक्की नक्की तुमच्यासाठी. आता मटण शिजवायला ठेवले. येस, मम्मी आज बिर्याणी बनवते. मग अजून आहे आम्ही बरेच एक 8-10 दिवस, तर रोज स्पेशल काहीतरी. हो. आणि माहेरी आल्यावर सगळं जेव्हा आयतं मिळतं ना बसल्या जागी, ते खूप मजा येते है ना. हो. हा. तर वहिनी नाहीये, वहिनी गावाला गेले. ते येणार आहेत 2-3 दिवसांनी. मग अजून वहिनी आल्यावर आणि श्रेया special. मग अजून खूप घर भरल्यासारखं होते. तर बघू आता स्टार्ट झाले प्रोसिजर. आणि तो कुठे गेला अब्बीदा? बिदा आहे ना. आला का अब्बी दादा? बघा किती नाइंसाफी चाललंय या गावात. नाही इन्साफी चालले. काय नाव इन्साफी चालले? हा माझा मोठा भाऊ अभिषेक. हाय. आणि काय ना इन्साफी चालले? हा, मग आता लेक आले की सगळं बिर्याणी बनवत येतं. आम्हाला तरी कायच नाही. असं स्पेशल आम्ही रोज त्यांना टाकायला लागतंय बिर्याणी बनवा नाही करत. तुझ्या बरोबर जरा जास्ती करावं ना. हा. म्हणून म्हणतो. आहे का नाही? असंही हा. तुम्ही बनवता ना हो, बिर्याणी बनवतो वगैरे? की. बनतंय तुमच्यासाठी. हा. पण आज थोडस मुलगी आली म्हणून स्पेशल लागते तेवढं. तुम्ही रेसिपी सांगणार आहे बिर्याणी कसं बनवायचं, काय बनवायचं ते सांगतो की. हे आता किती घेतला तर? 1 किलो. 1 किलो. 1 किलो तांदळाला 1 किलो मटण. 1 किलो तांदूळ, 1 किलो मटण. 1 किलो तांदळाला 1 किलो मटण. हम्म. आणि कांदा अर्धा किलो, हम्म. टोमॅटो हम्म. आणि आला, लसूण, कोथिंबीर, पुदिना, हम्म. एलदोडे, दालचिनी, लवंग, मिरे, साजीर घी सगळं घालून मसाला काढायचा. साजरकी म्हणजे सांगते. सहा जिरं. सहा जिरं. हा. सहा जिरं. हा. आणि आता हे आणि तांदूळ दालचिनीचं भिजत ठेवायचे का? हा, भिजत ठेवायचंय 1 अर्धा तास. त्याच्यानंतर बिर्याणी बनवायची. ओके. तर अजून थोडंफार सगळं व्हायचंय अजून. आता तांदूळ भिजत ठेवणार आहे. मग बाकीचं जसं करतील तसं आम्ही दाखवतो तुम्हाला काय काय करणार, काय काय नाही. रेसिपी म्हणण्यापेक्षा आईच्या हातचं जे चव आहे हम्म. ते टेस्ट वेगळं होतं. एक्सपर्ट. एकदम. ओके? हा पाहून बघा मम्मीचा जरा लाडका आहे. हा जरा आहे. म्हणजे मी आणि अब्बीला पप्पांना जरा जास्त आमच्या दोघांवर जास्त प्रेम आहे. आणि मम्मीला ह्यो म्हणजे जरा जास्त लाडका आहे. ठीक आहे. आणि तरी ह्याला कंप्लेंट असते मी आल्यावर की हे केलं नाही, ते केलं नाही म्हणायचं. तिघ जण एकत्र थांबा. हा, ते हमसात सत नाही करायचं आपल्याला. आराध्या इथं मस्त एन्जॉय करते. आता आराध्याला येऊन 15 डेज झाले ना. आराध्या मस्त एन्जॉय करते. अजून तो नाहीये, श्रेयांश नाहीये. म्हणजे काय म्हणतात भावाचं मुलाला? भाचा. भाचा. हा, भाचा अजून नाहीये घरात, त्यामुळे थोडस शांतता आहे. तो येणार आहे आता. त्यामुळे अभिषेकचा चेहरा उतरलेला आहे. वहिनी नाही येत ना घरात, त्यामुळे थोडस चिंता लागली मला. सिम्बा राहिलाय ना. सिम्बा राहिला. हे घर असंच हसत खेळत असतं. जास्त तो. हा, सिम्बा कोण आहे पण हे सांगितलंस का तू? सिम्बा स्माइलीचा चौथा. हो, चौथा म्हणून नाही, तिसरा आहे तो. तिसरा आहे का? हा, तिसरा आहे. बरोबर. तिसरा आहे. कन्फ्युज. नाही, सिम्बा तिसरा आहे. आणि जो लिओ आहे तो पण पहिले. म्हणजे माझ्या नंदेकडे राहतो. तो 5th आहे. बरोबर. त्यामुळं आता मी सिम्बाला तुम्हाला भेटवतो.
आमचाच सिम्बा आहे. सिम्बा तसं बघायला गेलं ना सगळ्यापेक्षा म्हणजे जरा जास्त भित्रा होता ते. Cute आहे. क्यूट तर तो आहेच, पण तो जरासा भित्रा होता. पण आज असं झालं की त्याला असं साधे बेल्ट चालत नाही, त्याला असे बेल्ट लागतात. एवढा स्ट्रॉंग झालाय तो आणि मोठ्या मोठ्या डॉगीज संग भांडायला जातो. असला भारी झालाय तो. या चौथा चैन पाडलेलाच होता. हा मग है ना सिम्बा. सिम्बा स्माइली कुठे आहे? स्माइली कुठे आहे? स्माइली कुठे आहे सिम्बा? ह्याला का चैन बांधायला लागतं कारण हा आहे ना 2-3 वेळा आहे ना पळून गेला होता. बरं 2-3 वेळा पळून गेला होता, त्यामुळे त्याला असं बांधून ठेवायला लागतं. तो जरासा आहे, खूप नॉटी आहे तो. बेल्ट फाडून घेतो तो म्हणून चैन बांधलाय त्याला. आणि तो मैया दादाचं जास्त ऐकतो आणि त्याला बघितलं तरच तो त्याला जरा असं हे होतं, एक्साइटमेंट जास्त असतं त्याला बघून. क्लोजनेस आहे दोघांचं. फ्रेंड्स आहेत का? फ्रेंड्स आहेत हो. बघू. दोघं बेस्ट सिंबू. चला चला जाऊया सिम्बा, जाऊया खाली खाली जाऊया, स्माइलीकडे जाऊया. चला 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 कुठपर्यंत आलं बिर्याणी? व्हायला लागले बघ बाई. काय केलं आता? तर तेल घातलं. तेल जरा तापल्यावर ते भाताचं पान हा. आणि कांदा घातले. कांदा. हा. आता इथं भाताला पाणी ठेवलंय. कांदा किती घेतला 1 किलोला? 6 कांदा. मोठे 4, मिडियम 6. मोठे 4, मीडियम 6. हां. ओके. आणि हे दही कशाला? दही बिर्याणीला. बिर्याणीला. हां. ते टोमॅटो टोमॅटो. आणि घरगुती ते मसाला सगळं, आला, कोथिंबीर, लसूण, पुदिना सगळं. अच्छा. हां. ते ह्याच्यात आहे का? हो. ह्याच्यात काय काय आहे? आला, कोथिंबीर, पुदिना, वेलदोडे, दालचिनी हां. आणि मिरे, लवंग, लवंग. 6 जिरं सगळं घातलेलं. ओके. हे वाटण आहे बिर्याणीचं. बिर्याणी तेवढंच वरचं काही घालत नाही, घरातच तेवढं घालते. घरचाच मसाला ना म्हणजे. घरचाच मसाला. आणि ह्याच्यामध्ये काय कुकरमध्ये कुकरमध्ये ते मटणात सार केले. टाका. आता ते हे मटण शिजून ठेवले बिर्याणीला. हे मटणाचं सार आहे. मटण सार. मटण सार आहे. ओके. मटणाचं सार. मटणचं सार. मटणचं सार चपाती सोबत. चपाती. हे दही जरा पेटून ठेवले असं. ते आणि इथं फुटू नये म्हणून. आराध्याचं मध्ये मध्ये काय चाललंय? हे असं येत राहते. आता तांदूळ भिजत ठेवले. हा. तांदूळ किती वेळ भिजत ठेवतो? एक 15 मिनिटं. 15 मिनिट. हो मदत करतेस. काय मदत केलीस तू? मिक्स केलं. मिक्स केली. जरा गोल्डन कलर व्हायला पाहिजे का ते? golden color. अच्छा. ओके. जरा गोल्डन कलर झाले की मसाला त्यात टाकायचं वाटलेलं. आणि थोडं प्लेन खोबरं वाटून ठेवून घ्यायचं. ते पण त्यात घालायचं. नुसतं खोबरं. नुसतं खोबरं. अच्छा. ते नुसतं खोबरं भाजून वाळलं खोबरं हम्म. बारीक करून ठेवून घ्यायचं. वाटून ठेवून. ओके. ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण पण जाणार आहे का आता? हां. हे खोबऱ्याचं वाटण थोडंसं, दही, मसाला, टोमॅटो, कांदा घालायचं. अच्छा. हे वेगळं प्रकार आहे ना? हो. कारण ह्याच्या आधी तुम्ही वेगळं बनवत होता बिर्याणी, म्हणजे सगळं डायरेक्ट त्याच्यामध्ये घालूनच करत सगळं होता. घालायचं होतं. आता नाही. हे ना तर मम्मीला कन्नड जास्त बोलून सवय आहे, तर मराठी बोलताना जरा सवय होतो त्यांना.
हे सगळं वाटलेलं पुदिना कोथिंबीर मसाला. वाटाणा. पुदिना, कोथिंबीर, आला, लसूण, निवडले मिरच्या. मी पण हेल्प करते हा थोडं थोडं मिक्स करायचं. मिक्स नाही बघ, मी सुट्टीला आले की नाही मग मी थोडं असं, हे मेन काम असते सगळ्यात जास्त माहितीये का? हो मेन असतं. आता हे आता किती वेळ हे म्हणजे किती वेळ हे सगळं शिजून एकदम कुंदासारखं व्हायचं. ब्राऊन कलर ब्राऊन मध्ये कलर थोडं काढलं. नंतर एक खोबऱ्याचं मसाला घालायला पाहिजे. नंतर टोमॅटो, दही. तर हे झाकू का मग? झाकलं. आता ह्याच्यानंतर त्याच्यानंतर टोमॅटो घालायचं आणि खोबऱ्याचा मसाला घालायचं. हं. ते सगळं हे व्हायला पाहिजे, सगळं शिजून मऊ व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर दही घालायचं. त्याच्यानंतर आम्हाला वाटतं तेवढं मीठ घालायला पाहिजे. सगळं मसाल्यामध्येच असते सगळं, फक्त मीठ घालायला पाहिजे. ओके. ते भात काय म्हणतात ते काय विरघळून शिजायला पाहिजे. शिजून ते हे हा करायचं. सगळं पाणी ड्रेन केलं पाहिजे, त्यातलं काढलं काढून पाहिजे. अच्छा, वाळलं मग केलं पाहिजे. त्याच्यात घालायला पाहिजे. ओके. तुम्ही कन्नड मध्ये सांगा, मी सांगते मराठीत, तसं काही प्रॉब्लेम नाही. कन्नड मध्ये पण झालं. अजून एवढं झालं की मग झालं. एवढं झालं की झालं. मग चपात्या करायचं. मग हे करायचं. ए, का? अच्छा. तू खाली उतरणार आहेस का? खाली थांब. झालं का? होत आले. झालं. मस्त छान असा आरोमा आहे. काय रे अभिनव? आता काय? आता टमाटर. टोमॅटो. चवीनुसार मीठ. काय? चवीनुसार मीठ. अच्छा, मीठ. मटन मधली थोडं घालून घेतलेलं होतं मी. हां, ते शिजतानी ना, मटण हा, शिजतानी. हो. हां. मीठ. सगळे वेटिंग मध्ये आहेत बिर्याणीसाठी. हे बघा. हे बघा आता खोबरं वाटले. हे नुसतं खोबऱ्याचं वाटण. हां. तू काही मदत करू नको, तू फक्त थोडंसं टेस्ट बघायचं म्हणून. हां, जरा शिजून दे. शिजू दे. ओके. आता यानंतर मग दही घालणार आहे का? दही. आता हे ह्याच्यातलं पाणी काढून आणि परत गरम पाण्यात घालायचं का? घालायचं.
मोठे तांदूळ, बासमती बासमती तांदूळ. आणि हे आता थोडं 75% हां, हे शिजायला करून पाहिजे, शिजून शिजायला. घ्यायचं. हां. त्याच्यात काय काय घातलं तुम्ही? त्याच्यात हां. लवंग हं. आणि ते भाताचे पान, वेलदोडे थोडं घातलं शिजायला आणि मीठ. मीठ. तर हे पण ठेवून द्यायचं. हे झालं. मस्त वाफ येते. हे झालं. थोडं सरळ झालं ते. दही 1 कप दही. 1 कप दही. हे मसाला भाताबरोबर होते. थोडंसं शिजू. आता मटण घालू. मटण घालायचं. हां, थोडं शिजू दे. तर मटण 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 हे तुझं काय आहे तुझं? तू आज काय स्वयंपाकघरात आहेस? हा तू आज स्वयंपाकघरात काय आहेस? मटण. मटनच फेवरेट आहे, फक्त चिकन नाही आवडत एवढं. थांब जरा. झालं की सांगतो आम्ही चालणार आहे. ते असं होते. हां. ते असं झाले की मटण मटण घालायचं. आता हे पूर्ण शिजून शिजायचं. किती वेळ? तिथे एक 10-15 मिनटं. तर असं हे शिजूपर्यंत तांदूळ भात होऊपर्यंत. हो. हे झालं. त्यातलं सगळं पाणी काढलं का? हो, काढलं. मस्त असेल बिर्याणीचं. हे मिक्स करणार आहे का असं? नाही नाही नाही, जरा मधी मधी जरा पाणी असते ना मटणाचं, हां. ते जरा भाताबरोबर एवढं दे म्हणून बघ. एवढं घट हे काय कलर? हां, ऑरेंज. एकच कलर आला. एकच कलर. खाली हे येल्लो होते. येलो ग्रीन. आता हे किती वेळ ठेवायचं? हे वाफ येऊपर्यंत. वाफ आले की मग संपलं, बंद करून. बंद करायचं. ओके, मग बिर्याणी रेडी. बिर्याणी रेडी. आराध्या, कसं झालं बिर्याणी? अजून खाल्ली नाहीस का? कसं झाले? मस्त, छान झाले. खूप भारी झाले. आवडलं ना? ओके, ठीक आहे, चालते. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. सांगा.
लाईक करा अजून सबस्क्राईब करा. येस, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.